नमस्कार मामा. नमस्कार. मामा, उभ्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चा आहे की गेली 40 वर्षामध्ये ज्येष्ठांच्या संघटनेमध्ये तुम्ही काम करताय आणि आता बहुतांशी बाकीचे ज्येष्ठ मंडळी किंवा काय जी फारशी थोडीशी क्रियाशील नाहीत, काही आजारी असतील, काहींच्या काही अडचणी असतील, त्यांनी पुष्कळ कामं केलेली आहेत, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु ते बाकी सगळे लोक थांबलेत. परंतु तुम्ही आज अख्खा महाराष्ट्र बघतोय की तरुण मुलालाही लाजवाल अशा पद्धतीनं तुमचं काम, समाजासाठी योगदान हे मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. त्यामुळं उभ्या महाराष्ट्रातील बेलदार समाजाचा जो तरुण वर्ग आहे हा तुम्हाला पाहण्यासाठी उत्सुक आहे किंवा तुम्ही जे काही काम करताय तर त्या कामाचं उभ्या महाराष्ट्रामध्ये कौतुक चाललेलं आहे. का नेमका काय विषय आहे की तुम्ही भोसरीमध्ये कसलं मंदिर बांधलेलं आहे आणि काय विद्यार्थ्यांसाठी योजना करताय की ह्या वयामध्ये तुम्ही हे नेमकं काय प्रयोजन काय तुमचं ह्या वयामध्ये करताना? आज तुमची 65 उलटली तर या वयामध्ये तुम्ही एवढे तरुण पोरासारखं जे काही धावताय समाजासाठी, हा नेमकं काय तुम्हाला समाजाला संदेश द्यायचा किंवा कशासाठी हे चाललेलं आहे, त्याचं काय प्रयोजन आहे, काय सांगाल तुम्ही? तर हे सांगण्याचं कारण तुम्हाला एक सांगतो की आता संघटना झाल्या, सगळं झालं, आपण सगळ्या संघटनेत काम केलं, सगळं झालं, काय झालं, कुठं आपल्याला म्हणजे समाधानकारक ह्या विषय मला वाटला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की आता हे मंदिर बांधण्याचं कारण म्हणजे मंदिराचं बांधकाम करणं ते महत्वाचं माझ्यासाठी नव्हतं. माझ्यासाठी महत्वाचं असं होतं की आपले गोरगरीब पोरं शिकायला पुण्यात येतात, त्यांची व्यवस्था होत नाही, त्यांचं अर्धवट शिक्षण जातं आणि ते बिचारे पैशाअभावी ते निघून जातात आणि परत तिकडं दुसरीकडे काहीतरी करतात. तर तो दृष्टिकोन माझ्या लक्षात आल्यानंतर मग ही जागा मला आता तिथे जवळ 40 मंदिरं झालेली आहेत. मग आता सगळ्याच्या मंदिराला जर जागा आहे तर आपल्या बेलदार समाजाच्या मंदिराला जागा नाही का? आहे. मग ते बेलदार समाजाच्या मंदिरासाठी मग आम्ही सगळ्या भोसरीच्या समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन तेवढी ती जागा आम्ही ती अडवली. जवळजवळ 20,000 स्क्वेअर फूट आहे. मग ते बांधल्यानंतर आम्ही सगळ्यांनी उभारी घेतली त्या जागेसाठी आणि भोसरीवाल्यांनी सगळे हे पैसे 22 लाख रुपये जमवून ते आम्ही आतापर्यंत बांधकाम सगळं केलं. आता आपल्याला एक सभा मंडप मोठा करायचा आहे. सभा मंडप मोठा करण्यासाठी आपल्याला मोठी रक्कम त्याच्यासाठी लागते. आता 22 लाख रुपये आम्ही जमले. आता समाज आपला काही एवढा हित जे करणारे आहेत, सगळे हातावरचे काम करणारे आहेत, तेवढे मोठी लोक नाही. तर त्यांनी बी योगदान म्हणून आज भोसरीकरांनी जर 22 लाख रुपये जमून एवढं मोठं कार्य केलंय, आता ते बिचारे त्यांना आपण सारखं सांगायचं की 10 द्या 20 द्या, हे काय होऊ शकत नाही. मग आता हे जे मंदिर बांधतोय हे काय भोसरीकरांचं नाही, हे महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेचं आहे. संघटना बी नाही याच्यात, समाजाचं आहे. समाजाचं आहे. महाराष्ट्र बेलदार समाजाचा आहे. तर ते आपण तिथं मंदिर ते नाव देऊन शनी ते उभा केलं. आता उभा केल्यानंतर आता काय करायचंय आपल्याला की पाठीमाग आपल्याला मुलांसाठी राहण्यासाठी एक वसतिगृह करायचं आणि एक 10-20 पोरं, 25 पोरं, 30 पोरं काय शिकतील आपली तेवढं 2-3 मजले आपण ती बिल्डिंग बांधायचं ठरवलेलं आहे. ठीक आहे मामा, पण आता हे जे काही वसतिगृह बांधायचं म्हटलं तुम्ही, तर ह्याला निधी कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे? कुठून येणार तुम्हाला एवढं मोठं वसतिगृह उभं करायला? कसं नियोजन आहे तुमच्याकडे? काय प्लॅनिंग काय आहे? आता माझ्याकडे प्लॅनिंग काय, मी आता तुम्ही सांगा, माझं वय वर्ष 60 चालू आहे. मी एवढं मोठं कार्य केलेलं आहे, हे समाजाने समजून ते काम करायला पाहिजे ना. आणि समाजाच्या वर्गणीतूनच हे पुढचं काम होणार आहे आणि हे समाजासाठीच होणार आहे.
बरं. हे काय माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी होणार नाहीये. हम्म. फक्त आपण घाट घातलाय, हम्म. हम्म. रोपटं लावलंय, हम्म. त्याला पाणी घालायचं काम समाजाचं आहे. बरं. आणि जर त्याला सुकवायचं असेल तर ते बी काम समाजाचं आहे. मी फक्त रोपटं लावलंय. हा, आणि हे झाले. त्याच्यानंतर आपल्या गरीब गुरिबांचे, चांगल्या लोकांचे बी त्या ठिकाणी लग्न होतील. हम्म. आता आळंदी सारख्या ठिकाणी जरी लग्न लावायचं म्हणलं हम्म. तरी 50-60 हजार रुपये कार्यालयासाठी घेतात. हा? इकडं जर चांगलं हायफाय जागी घ्यायचं की 1,00,000-2 लाख रुपये लागतात. हम्म. आपल्या समाजाकडे काय एवढं पैसे आहेत का? हा, असतील काही लोकांकडे, पण काही गरीब गुरुबांचं काय व्यवस्था आहे. मग त्याच्यासाठी की इथं आपण जर मोठा सभा मंडप बांधला आणि तो सभा मंडप असा होणार आहे की 100 बाय 150 एवढा मोठा होणार आहे. मी 1000 लोक त्याच्यात बसणार आरामशीर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आता ह्या ठिकाणी आपल्या समाजाची लग्न असतील किंवा विद्यार्थ्यांचं राहणं असेल किंवा भक्ती भावनेने ज्या लोकांना पूजापाठ करायचं त्यासाठी तुम्ही कामसुद्धाचं मंदिर बांधलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी स्वागतार्ह आहेत. मामा, तुम्ही पुण्यामध्ये भोसरी इथे या ठिकाणी जे काही काम करताय ते निश्चित कौतुकास्पद आहे. परंतु जेजुरीमध्ये पूर्वी गाढवांचा बाजार भरायचा. त्या बाजारात आपल्या समाजाच्या मोठमोठ्या मीटिंग व्हायच्या. त्या मीटिंग मध्ये तुम्हाला मी पाहिलेलं आहे. त्यावेळेस तुम्ही समाजाचं काम करत होते. तेव्हाने समाजाचे पैसे गोळा करून आपण जेजुरीला जागा घेतली, पंढरपूरला मठ बांधलाय. मग त्या काळापासून आपल्या समाजाला शिक्षणाची गरज होती. असं असताना देखील तुम्ही त्या काळामध्ये मठ बांधले किंवा जेजुरीची जागा सुद्धा मठासाठीच नियोजित असं त्याच्यावर उल्लेख आढळतो. तर मग तुम्ही असं का केलं? त्यावेळेस का नाही तुम्हाला सुचलं की शाळा वेळा बांधाव्यात किंवा वसतिगृह बांधावं? त्यावेळेपासून केलं असतं का आतापर्यंत बरीचशी मुलं शिक्षणापासून वंचित राहिली नसती. आज आपले IPS अधिकारी दिसले असते. गोरगरिबांची गाढवं आणि घेऊन फिरणारे, बोजा घालून फिरणारी लोकांची मुलं शिकली असते. परंतु कुठंतरी तुम्ही लोक जबाबदार आहेत का की तुम्ही शाळेची करत असताना मठ बांधली? काय म्हणायचं तुम्हाला नक्की म्हणायचं? आता तुम्हाला याच्यावरनं मी सांगतो की त्यावेळेस आम्ही लहान होतो. लहान होतो म्हणजे आम्हाला त्याच्यातलं काही एवढं माहीत नव्हतं कुठली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी झाली की ज्यावेळेस माहिती झालं आम्हाला, तेव्हा आम्हाला ते वाटलं की हे मठ बांधून आणि मठ बांधून इथं पुजारी ठेवायचा, महाराज ठेवायचा, हा, त्याच्यापासून आपल्या समाजाला काही फायदा झाला का? नाही झाला. आता त्या ठिकाणी त्या जाणत्या लोकांनी जर हा विचार केला असता की आपली गोरगरिबाची मुलं इथं शिकतील, मठ बांधण्याच्या ऐवजी इथं जर आपण वसतिगृह जर केलं असतं आणि इथं जर आपली मुलं शिकली असती तर आज आपला समाज अजून पुढे गेला असता. पण ती वेळ माझ्याकडे आली नाही, कारण आपल्याला तो अधिकार नव्हता त्यावेळेस. हे सगळे जाणती लोक होती त्यावेळेस, हे ते काम करत होते. हा त्यांनी ते हे करायला पाहिजे होते, ह्यांनी ते केलं नाही. आणि ते जर मी त्यावेळेस त्यांच्याच जेवढं असतो तर मी हे पहिलं डोक्यात घेतलं असतं. पण ते आपल्याच्याने होत नव्हतं, कारण आपण पण कष्टकरीच माणसं होतो. आम्ही बी सुटकी घेऊन दगडच फोडली त्यावेळेस. आम्ही बी सुटकी घेऊन दगड फोडली. मग दगड फोडणारा माणूस त्याची कितपत उडी जाणार आहे? त्याचं पोट भरणं मुश्किल आहे. हे काम करायला आम्हाला काय ते जमलं नाही. संधी नाही दिली. हा, संधी दिली नाही. त्या ट्रस्टवर नाही का तुम्ही? ट्रस्टवर आहे ना, त्या ट्रस्टवर आहे. त्या पंढरपूरच्या ट्रस्टवर आम्ही नाहीये, पण आम्ही त्या पंढरपूरच्या याच्यासाठी वर्गणी वगैरे आमच्या वडिलांनी सगळं दिलेलं आहे त्याच्या त्यावेळेस. पण तुम्ही ट्रस्टवर नाहीये. हा, तर तो आपल्याला अधिकार नव्हता त्यावेळेस. आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की जेजुरीची जागा.
जेजुरीच्या जागे घेतल्या वेळेस त्यावेळेस मी चांगला जाणता होतो, मला सगळं कळत होतं. आम्ही त्या जागेत थांबायचो, तिथं गाढवं बांधायचो. काय आम्ही गाढवं खरेदी करायचो तिथं आणि ते बांधायचो त्या जागेत, आपली जागा आहे म्हणून. पण बाकीचा आपल्याला तो अधिकार कुणाकडे होता? ह्या जुन्या जाणत्या ह्या लोकांकडे सगळा अधिकार होता. आपल्याला तिथं बोलण्याचा काही तेवढा अधिकार नव्हता. मग त्यांनी आजपर्यंत ती जागा अशीच ठेवली. ठेवून 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 काय झालं, त्याच्यावर आरक्षण पडलं त्या जागेवर. आणि मग ते आरक्षण काढता काढता आजपर्यंत ते आरक्षण आहे का काढलं ते मी काय त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणलं हे करतायत ना ते कामाचं ते ह्यांनाच करू द्या, आपण त्याच्यात लक्ष घालायचं नाही, कारण आपल्याला तिथं अधिकार नाहीये. ट्रस्टीवर नाही का तुम्ही तिथं? नाही, तिथं पण जेजुरीच्या ट्रस्ट मध्ये नाही आणि पंढरपूरच्या नाही, ट्रस्टी मध्ये नाही. तुम्ही एवढे वर्ष काम करता तरी तुम्हाला ट्रस्टवर नाही घेतलंय लोकांनी? नाही घेतलं तर आपण काय त्यांना काही केलं नाही. मग माझ्या असं येतं, मी इथं आल्यानंतर मग माझ्या असं एक लक्षात आलं की आपल्याला ते काय करतील, ते काय त्या जागेचं करतील ते त्यांचं बघतील. म्हणून मी इथं आपल्या हातून काहीतरी व्हावाच ही माझी इच्छा होती. बरं, म्हणजे तुम्हाला तडफड होती की विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जसं बाळ चव्हाणनी आता ते लेख टाकला, तुम्ही वाचला असं की कोल्हापूरला नाही तर पुण्याला कुठंतरी आपल्या समाजाचं वसतिगृह व्हावा आणि आपली मुलं तिथं शिकावा हे माझं स्वप्न होतं, असे बाळ चव्हाण बोलले. त्याच्यानंतर ते म्हणले आता जे इथं होतंय तर अगदी मला असं भरभरून आलं की आता आपल्या पुण्यात हे वसतिगृह होते आणि आपल्या पोरांची इथं सोय होईल. तर म्हटले ते काय बोलले की जे बी काय फुलाची पाकळी आहे ते तुम्ही अकाउंट नंबर पाठवा, मी तिथं पैसे पाठवतो, असे ते बोलले. असेच जर दाते भरपूर आपल्या समाजात आहेत, देतील ते होईल काम, ते काय राहणार नाही. सत्य संकल्पाचा दाता नारायण, सत्य संकल्पाचा दाता नारायण, मग ते होणारच आहे. आता आपण घाट घातलाय, तो होणार नाही असं नाही म्हणू शकत आपण, तो होणारच. आम्ही नाही केला, अजून करणारे तुमच्यासारखे आहेत. चला, मामानी नाही केलं ना, भाचा करत, हा अजून समाज करत. बरोबर, समाजाला त्याची कळकळ आहे, मला नाही. मी घाट घातलाय, मी रोपटं लावलंय, त्याला पाणी घालायचं काम समाजाने करावं आणि ते वाढवावं. नक्की बरोबर आहे. म्हणजे मी करतोय हे मी सांगणार नाही, मी करतच नाही काय. मी समाजासाठी जे करायचं ते मी करतोय. तुम्ही समाजसेवक म्हणून काम करताय, प्रतिनिधी आहात देवाने समाजाने ठेवले, एवढाच तुमचा रोल आहे. तुम्हाला मी आज सकाळी एका व्हिडिओमध्ये पाहिलं की तुम्ही जे काही नवीन कामसती मातेचं मंदिर बांधलंय ते तुम्ही स्वतः झाडू बिडू मारताय, साफसफाई करताय परिसर. आता काय होतं माहितीये का, मी संध्याकाळी 5:30 वाजता जातो फिरायला. फिरून आल्यानंतर मी काय करतो, मंदिरात जातो. तिथं काय थोडस इकडे तिकडे कचरा पडतो, मग मी आपला झाडू बिडू मारतो. कुठं काही काय गवत वाढले, कुठं काही तेवढं उपटून दुपटून, मग हे आपलं काम आहे. तिथं आपल्याला सुशोभित कुणी जरी आलं तरी ते चांगलं वाटावा, तिथं घाण गलिच्छपणा नाही वाटावा, काही मंदिर आहे ते, म्हणून मी ते करतो. जर दिवस करतो, असं काही नाही की एकच दिवस करतो, जर दिवस करतो. खूप छान मामा, तुम्ही अत्यंत चांगला असा उपक्रम बेलदार समाजासाठी राबवताय. माझी तुम्हाला अशी एक विनंती आहे की आज जे तुम्ही कामसती माता मंदिर उभं केलंय, मंदिराचा परिसर आहे अतिशय रमणीय आहे, स्वच्छ आहे. मंदिरही अतिशय देखणं बनत चाललेलं आहे. येणाऱ्या काळात तुम्ही जे काही वसतिगृह बांधणार आहात किंवा भक्त निवास बांधणार आहात, तर ह्या सर्व गोष्टीला समाजाची पूर्णपणे मान्यता मिळणार आहे आणि समाजातनं सर्वजण तुम्हाला सहकार्य मिळणार आहे, त्यात काही मोठी शंका नाही आहे.
परंतु माझी अजून एक अशी तुम्हाला विनंती आहे की आपल्या संप्रदाय समाजामध्ये सांप्रदायिक वारकरी संप्रदाय आता थोडा थोडा वाढत चालला. आपल्या समाजाचे एक महाराज आहेत, तर पंढरीनाथ महाराज पवार आणि त्यांचे वडील सुभाष महाराज पवार, ह्या पिता पुत्रांनी आपल्या बेलदार समाजाला गौरवास्पद असं विषय केलेला आहे की आपल्या बेलदार समाजाची दिंडी ही त्यांनी सुरू केली आणि त्यांना या ठिकाणी आपल्या गोष्टीमधून दिनकरदादा मोहिते हबप यांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. मला असं म्हणायचं की इथं जे तुम्ही देवस्थान चालवणार, वसतिगृह चालवणार, तर आपली ही जी दिंडी आहे त्या दिंडीला मुक्कामाच्या एक दिवसाची मुक्कामाची सोय सुद्धा ह्या आपल्या याच्यामध्ये व्हायला हवी. त्या ठिकाणी त्यांची एखादी पंगत उठावी, त्यासाठी लागणारे काय अन्नदान हे ज्या गोष्टी ही सुद्धा लोक करतील. परंतु त्या दृष्टिकोनातून किंवा कधी आपल्या ह्या ह्याच्यामध्ये परिसरामध्ये जर काही 4-2 लोक वाद्यवादक शिकले, काही लोक आपल्या वारकरी संप्रदायाची भजनं म्हणायला शिकले, एखादा दुसरा अजून कीर्तनकार वाढला, तर ह्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न कराल अशी माझी अपेक्षा आहे. या संदर्भात तुम्ही काय म्हणाल? मला काय म्हणायचं या संदर्भात की हे जे मंदिर आपण बांधले आणि इथं आपली समाजाची दिंडी आहे, तर हे मंदिरही समाजाचं आहे, तर त्या दिंडीला आपण जागा देणार नाही हे असं काय तुम्ही बोलले? आपण त्या समाजाला जागा त्या दिंडीसाठीच केलेली आहे, दिंडीसाठीच केलेली आहे, दिंडीसाठीच. कारण आम्ही 5-7 वर्षापूर्वी आमचे दिनकर दादा, सदाशिव मोहिते, मी आणि सुभाष महाराज आम्ही आळंदीमध्ये जागा बघत होतो. एक 2-4 गुंठे जागा घेऊ आपण आणि समाजाचे इथून तिथून पैसे जमा करून तिथे एक धर्मशाळा बांधू आणि आपली दिंडी आता आपण चालू केली. आता त्याला जवळजवळ 14 वर्ष झाली. 10 वर्षाची जर त्यावेळेस आम्ही ती कल्पना काढली, त्यावेळेस 10 वर्ष झाली होती आपल्या दिंडीला. तर आपल्या दिंडीला राहण्यासाठी जागा नाही, त्यासाठी आपण कुठं तरी जागा घेऊ असं आमच्या डोक्यात आलं होतं. त्या जागेला इसार पण दिला होता दादाने की हे इसार घेतला, पण तिथून पुढं पैसे काही ते जमले नाही. तो इसार तिथंच गेला. आम्ही काय परत त्यांच्याकडे पैसे मागायला गेलो नाही. काय दादा देवाच्या मनात चांगला नाही. आता काय झालं, योगायोगाने ही जागा आपल्याला मिळाली. त्या सती आईनीच आपल्याला ती जागा दिली. आपण नाही काय केलं, आपण प्रयत्न केलं, पण खरं त्या सती आईमुळे आपल्याला ती जागा मिळालेली आहे. तिचं सत्व आहे आणि ती जागा आपल्याला मिळाली. आता त्याच्यावर आपल्याला काय करायचं काय नाही करायचं हे आपण ठरवायचं आहे. बरोबर. पण त्या दिंडीला तुम्ही जे बोलला ना की तिथं आपली दिंडी राहू शकते का, ती खास जागा दिंडीसाठी भेटलेली आहे. खूप खूप आभार आहे तुमचं आणि खूप चांगलं काम करताय. अशाच पद्धतीचा आशीर्वाद तुमच्या समाजावरती राहू द्या आणि तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.